आहे आणि ज्यांच्याकडे 6 खात्याची जबाबदारी आहे त्या आदरणीय भगिनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री माननीय मेघना दीदी बोर्डीकर या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वांनी टाळ्या वाजवा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. मेघना दीदी बोर्डीकर आज या ठिकाणी आयोजित ह्या सुंदर अशा अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित मराठवाड्याचे संघटन मंत्री आदरणीय आमचे संजूभाऊ कोडगे, या ठिकाणी उपस्थित एका कर्तृत्वान लेखाचे वडील ज्यांनी सुंदर असं आपल्या लेखाच्या बद्दल मनोगत व्यक्त केलं, ते आदरणीय आपले आबा त्रिंबकरावजी मुरकुटे, या ठिकाणी उपस्थित आदरणीय गोविंद अण्णा केंद्रे, खास आपल्या मित्राच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी संभाजीनगरहून आलेले प्राध्यापक किरण पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित आदरणीय गणेश दादा रोकडे, भाई ज्ञानबा मुंडेजी, प्रभाकर आप्पा वाघीकर, प्रेरणाताई वरपुडकर, डॉक्टर सुभाष कदमजी, व्यंकटरावजी तांदळे, गोपीनाथरावजी तुंबडे, लक्ष्मणरावजी रोकडे, आमचे जिल्हा परिषदमधले सहकारी भरतजी घनदाट, लिंबाजी अण्णा टोले, सदाशिव आप्पा ढेले, नारायणरावजी पिसाळ, रंगनाथजी सोळंके, जयसिंग आप्पा शिंदे, बालाजी खैरेजी, विष्णुकांतजी शिंदे, कैलास नाना रुद्रवार, गौतमजी हत्तीआंबेरे, प्रणितजी खजे, माऊली घोरपडेजी, ऋषिकेशजी सकनूर, प्रभाकरजी शिंदे, सारिकाताई पारवे, भारत जाधवजी, मल्लिकार्जुनजी लांडगे, रवीजी जोशी, नामदेवरावजी शिंदे, राज ठक्करजी, पांडुरंग रोकडेजी, शिवाजी बोचरेजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, कुणाची नावं घ्यायची राहिली असतील तर मी क्षमा मागते. आपल्या ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या आणि मोठ्या विश्वास असलेल्या या ठिकाणी जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, असे सत्कार मूर्ती आपले सर्वांचे लाडके आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे, त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सविताताई मुरकुटे, आमच्या आईसाहेब, सर्वच मंचावर उपस्थित आपल्या संतोष भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मला सांगायचं की माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये सगळ्यांनी संतोष भाऊंबद्दल सांगितलं की खरंच गोविंदांना संतोष भाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं की संतोष वाटतो, मनाला संतोष होतो की हा व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आहे, हा व्यक्ती कुणाचं कधी वाईट चिंतूच शकत नाही, प्रत्येकासाठी मला काहीतरी चांगलं करायचंय, हीच भावना, हाच विचार मनाशी बांधून कष्टातून कमवलेल्या आपल्या जे काही आहे त्यातून समाजाची सेवा कशी करता येईल यासाठी राजकारणाचं माध्यम निवडलं. कारण की संतोष भाऊ बोलताना मला कधी कधी सांगतात की दीदी मी राजकारणात यायचा विचार केला कारण की एवढं माझं काम आहे, एवढा मोठा व्यापार आहे माझा, इतकं मोठं मला त्यांचा उद्योग व्यवसाय आहे. मी म्हटलं संतोष भाऊ एवढं चांगलं उद्योग व्यवसाय, चांगलं राजासारखं राहणं, कुठल्याही उद्योगपतीचं बघा आज किती थाटात राहतात सगळेजण, कशाला ह्या 24 तास लोकांसाठी राबण्याच्या ह्या क्षेत्रामध्ये आपण आला. तर म्हणे दीदी मी समाजसेवा माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून, माझ्या परिवाराच्या माध्यमातून करत आहे, पण ह्या राजकारणाच्या माध्यमातून एका चांगल्या पदावर जर मी गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मी सेवा करू शकतो, ते अधिकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी सेवा करू शकतो. माझ्या मनामध्ये मला लोकांना जे करायचंय ते हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये मी लोकांसाठी करू शकतो, म्हणून मी हे माध्यम निवडलेले आहे. आणि प्रत्येक वेळी जसं संजय भाऊनी कोडगे साहेबांनी सांगितलं की कोणाचाही फोन येऊ,
कधी कुणानी काही अपेक्षा करो, त्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता, मनामध्ये कसलीही आडी न ठेवता त्याला सरळ हाताने मदत करण्याचा नेहमीच आपल्या संतोष भाऊचं काम राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. किरण भाऊ, तुम्ही सांगितलं की येणाऱ्या विधान परिषद आहे, आपल्या केंद्रीय अण्णांनी सांगितलं कधीतरी रात्री फोन येईल आणि पक्ष संतोष भाऊच्या कामाची दखल घेईल, यात तीळ मात्र शंका नाही. कारण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय सांगतो की संतोष भाऊ जे करतात ते कुठल्याही स्वार्थाशिवाय करतात. लोकांचं भलं माझ्या हातून व्हावं. संतोष भाऊ, तुम्ही नेहमीच जो एक हात मदतीचा गुरु आपण म्हणतो संतोष भाऊंच्यासाठी की एक हात मदतीचा, नेहमीच सरळ हाताने मदत करण्याचं काम संतोष भाऊ करतात. आणि आमच्या जिल्हा अध्यक्षांनी तर सांगितलंय की 2 हात मदतीचे आता संतोष भाऊच्या आम्हा सगळ्यांना लागणार आहे. पण तशाच पद्धतीने एक हात नाही तर 2 हात सगळं सरळ मनाने नेहमी मदत करणारे संतोष भाऊ आपल्या सेवेसाठी हजर असतात. संतोष भाऊनी त्यांचा राजकीय अनुभव सांगितला, ह्या पेठ शिवणीच्या परिसरामधल्या लोकांच्या अडचणी सांगितल्या. संतोष भाऊ आणि खास सविताताई मी तुम्हाला सांगते, आपा मला माहिती आहे ह्या पेठ शिवणीकरांचं मनच खूप मोठं आहे आणि बोर्डीकरांचं माझ्याशी आणि पेठ शिवणीकरांचं एक वेगळंच नातं आहे. ह्या पेठ शिवणीमध्ये मी काही वर्षापूर्वी मुक्काम सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यात मोठी आठवण म्हणजे ह्या पेठ शिवणीतून 150च्या वरती लोक माझ्या लग्नामध्ये वराड्यांना वाढण्यासाठी आले होते. हे नातं आमचं पेठ शिवणीकरांचं, बोर्डीकर परिवाराचं, मेघना दिदीचं ह्या पेठ शिवणीच्या लोकांसोबत आहे. हे पेठ शिवणीचे लोक मन मोकळे, एकदा का कोणाला मनामध्ये स्थान दिलं तर ते त्याला दूर करत नाहीत. म्हणून सविताताई तुम्ही बिनधास्त राहा. आबांनी तर इथं आपली जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर केलं. संजूभाऊ कोडगे इथं जे की मी जरी पालकमंत्री असले तरी आमच्या पक्षाची शिस्त आहे, आपल्या संघटन मंत्र्याच्या परमिशन शिवाय आपल्याला जाहीर करता येत नाही. पण आता मला माहिती एवढा मोठा जनसमुदाय आणि एवढं सुंदर प्रेम करणारी मंडळी बघून संजूभाऊ पण काही नाही म्हणणार नाहीत. आणि सविताताई तुम्ही बिनधास्त ह्या जिल्हा परिषद सर्कल मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या सविताताई संतोषराव मुरकुटे या ठिकाणी आम्ही सगळेजण जाहीर करू ना. कोडगे साहेब केलंय बघा आधीच. आणि संतोष भाऊनी सांगितलं म्हणजे पेठ शिवणीच्या लोकांच्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना, या मंदिर, रस्ता, रोड, हे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून काम करते. आपल्या पालम तालुक्यातल्या 65 गावांच्या पाणी पुरवठ्याची योजनेची जी संतोष भाऊनी सांगितलं, ती योजनेला आधी तर एक डिप्पी लावला तर डिप्पीच चोरून नेला, लाईन कनेक्शनच तोडून टाकलं. अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी अडथळे आले आणि म्हणून 65 गाव योजना आपली यशस्वी झाली नाही. परंतु आपल्या देवाभाऊनी निर्णय केलेला आहे की अशा सगळ्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांना आपण सोलार लाईटचं कनेक्शन देणार आहेत. कारण की दुर्दैवाने आपल्याकडे लाईटचं बिल भरत नाहीत आणि मोठं बिल येतं आणि मग लाईट आपलं कनेक्शन कट करतात, मग पाणी आपल्याला 15-15 दिवस भेटत नाही. अशी कुठलीही अडचण होऊ नये म्हणून हे 65 गाव पाणी पुरवठा योजना तर पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत आणि ती कायम टिकून राहिली पाहिजे. कुणीच मध्ये तोडलं नाही पाहिजे, अडवलं नाही पाहिजे, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. पण पेठ शिवणीसाठी आपल्याला पाण्याची मग तुम्ही चांगला DPR बनवा. संतोष भाऊ आपण सांगितलं या ठिकाणी नदीवरून पाणी आपल्याला पेठ शिवणीसाठी भरपूर पाणी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पर व्यक्ती असं पाणी द्यायचंय. आणि ते देण्यासाठी तुम्ही तेवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहात, एवढे अनुभवी, तुम्ही मोठे मोठे कामं या महाराष्ट्रामध्ये तुम्ही करत आहात, ही मी जाणते. आणि म्हणून आपल्या पेठ शिवणी काय, पालम काय, गंगाखेड काय, परभणी मधल्या कुठल्याही पाणी पुरवठ्या योजनाला निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. आता जरी निधी देण्यासाठी जरा उशीर झाला असेल पण यापुढे आपल्याला निधीची कमतरता भासू देणार नाही. आणि ह्या पेठ शिवणीच्या आणि परिसरातल्या पाण्याची कायमस्वरूपीची अडचण दूर करण्याचा शब्द आपल्याला आज ह्या मंचावरून देते. पालकमंत्री म्हणून आपल्याला मग मंदिरांच्यासाठी, सभा मंडपांच्यासाठी, रस्त्यांच्यासाठी निधीची आपण मागणी केली. कुठल्याही निधीची कमतरता आपल्याला यापुढे राहणार नाही, हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगते.
पेठ शिवणी सर्कल मधील गुंज येथील रामरावजी काळे यांनी 21 गुंठे जमीन शाळेसाठी दिलेली आहे, त्यांचं सुद्धा स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे। एवढ्या मोठ्या मनाची माणसं या परिसरामध्ये राहतात आणि त्यांना जपणारा नेतृत्व संतोष भाऊ तुमच्या रूपाने मिळालेलं आहे। मला खात्री आहे की तुम्हाला ही मंडळी डोक्यावर घेऊन नसतील, कारण की त्यांना माहिती आहे तुम्ही कुठल्या स्वार्थासाठी राजकारणामध्ये आले नाहीत। ह्या जिल्ह्यातील लोकांना दाखवून द्यायचंय की एक निर्मळ मनाने एक व्यक्ती, एक भाऊ आपला ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने काम करू इच्छितो। कारण की आबांच्या सारखं आपल्याला या ठिकाणी शिकवण मिळाली। आबांनी कसं सांगितलं, सोसायटी नीड्स संतोष, की आपल्याला समाजाला संतोष भाऊंसारखा या ठिकाणी नेतृत्व आपल्याला पाहिजे। या ठिकाणी नेता आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा भाऊ आपल्या पाठीशी पाहिजे आणि त्यांना सांभाळण्याचं काम आपल्या सर्वांना या ठिकाणी करायचंय। आज सांगताना आनंद होतो की नेहमी स्वतःच्या कष्टातून कमवलेल्या पैशावरतीच ही संतोष भाऊ या ठिकाणी जे काही राजकारण करतात ते करतात। नाहीतर अनेक लोक आपण इथे बघितले, संतोष भाऊ आपण निराश होऊन जायचं काम नाही। एक संधी आपली हुकली विधानसभेची तरी काय हरकत नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थात संजूभाऊ कोडगे साहेब, मी आपल्याला विनंती करते, यापूर्वी आमची परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था ही भाजपकडे असायची, फक्त मागच्या टर्मला शिवसेनेकडे गेली। आम्हाला परत ती मिळवून देण्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जिल्ह्यातून जास्तीत जास्त कमळावरती लोक निवडून आणून कमळाचे मतदार बनवण्याची जबाबदारी माझ्यासह या मंचावर बसलेल्या सर्वांनी उचललेली आहे। गणेश दादांनी सुद्धा सांगितलं, 4 या पालम तालुक्यातल्या जिल्हा परिषद सर्कलची जबाबदारी त्यांनी घेतली। भरत भाऊ घनदाट आहेत, घनदाट मामांसारखं नेतृत्व आपल्या सोबत आहे। ह्या सगळ्या मंडळींनी जबाबदारी घेतलेली आहे, कारण की लोकांच्या मनामनामध्ये भारतीय जनता पार्टी आज या ठिकाणी आहे। ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी केली, त्या कैलासवासी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं हा एकदम गंगाखेड मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला असायचा। नेहमी त्यांचं लक्ष गंगाखेडमध्ये असायचं आणि गंगाखेडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे। आणि आज पूर्ण भारतभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपण बिहारचा निकाल बघितला। काय सांगत होते टीव्ही वाले, काही नाही म्हणले भाजपच्या काय जागा येणार नाही, पण सुपडा साफ बिहार मधल्या जनतेने विरोधकांचा करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो जेनवरचा आणि भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास त्यांनी दाखवून दिला आहे। आणि त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये देखील देवाभाऊंवरती आमचा विश्वास आहे। ह्या जिल्ह्यातल्या शेतकरी, कष्टकरी, माझ्या तरुण बांधवांना, आमच्या लाडक्या बहिणींना देवाभाऊंवरती विश्वास आहे आणि म्हणून प्रत्येकाने मनामध्ये निश्चय केलेला आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आम्ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहणार आहोत। आणि आज संतोष भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना मी संतोष भाऊ आपल्याला सांगते, आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करते की संतोष भाऊंना उदंड असं आयुष्य लाभो आणि आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी, त्यांना वेगवेगळे मोठे मोठे पद मिळत आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी आई जगदंबा त्यांना लवकरच देवो। पण आपल्या सगळ्यांनाही आज संतोष भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनंती करू इच्छिते की अशा प्रेमळ अशा निस्वार्थी स्वभावाच्या आपल्या भावाच्या सोबत नेहमीच तुम्ही राहणार आहात का नाही? अरे पेठ शिवणीच्या गावामध्ये झोपलेल्या, घरामध्ये झोपलेल्या आमच्या मायमाऊल्यांना ऐकू आला पाहिजे, एवढा हो पाहिजे। जेवणाची पण छान व्यवस्था संतोष भाऊंनी आपल्या सगळ्यांची केलेली आहे। 2 हात वर करून मला विश्वास द्या, संतोष भाऊंच्या सोबत, आमच्या सविताताईंच्या सोबत आपण सर्वजण राहणार आहात की नाही? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अतिशय सुंदर अशा प्रकारचा मनोगत या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा परवानगी मी प्रार्थना करते की संतोष भाऊंना उदंड असं आयुष्य लाभो आणि आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी, त्यांना वेगवेगळे मोठे मोठे पद मिळत आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी आई जगदंबा त्यांना लवकरच देवो। पण आपल्या सगळ्यांनाही आज संतोष भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनंती करू इच्छिते की अशा प्रेमळ अशा निस्वार्थी स्वभावाच्या आपल्या भावाच्या सोबत नेहमीच तुम्ही राहणार आहात का नाही? अरे पेठ शिवणीच्या गावामध्ये झोपलेल्या, घरामध्ये झोपलेल्या आमच्या मायमाऊल्यांना ऐकू आला पाहिजे, एवढा हो पाहिजे। जेवणाची पण छान व्यवस्था संतोष भाऊंनी आपल्या सगळ्यांची केलेली आहे। 2 हात वर करून मला विश्वास द्या, संतोष भाऊंच्या सोबत, आमच्या सविताताईंच्या सोबत आपण सर्वजण राहणार आहात की नाही? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अतिशय सुंदर अशा प्रकारचा मनोगत या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा परवानगी